नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, रिनीट 2026चा आपला रिझल्ट त्या ठिकाणी लागलेला आहे. तुम्हाला तुमचा स्कोअर आणि ऑल इंडिया रँक हे समजलेलंच आहे. ओके, आता बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी म्हणतात, सर माझ्या स्कोअरवर मला कोणता कोर्स भेटेल, त्या कोर्सची माझ्या कॅटेगरीसाठी किती फीस असेल, कोणते कॉलेज मला त्या ठिकाणी भेटू शकतात, गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल का की सेमी गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल, असंख्य प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये असतात. किंवा मग डॉक्युमेंट्स कोणते लागेल. ओके, जर तुमच्याही मनामध्ये असे प्रश्न असतील तर आजच ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला त्या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट द्यायचं आहे. आपले ऑफिस जाधववाडी, चिखली, पुणे या ठिकाणी आहे आणि दुसरी जी काही ब्रँच आहे ही उस्मानपुरामध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या जो काही आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे तो असा आहे की महाराष्ट्र राज्यातील जे काही सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज आहे, तर सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा 85% स्टेट कोटाचा काय कटऑफ जाऊ शकतो. ओके, आता बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांचा 500 ते 485 दरम्यान स्कोअर आहे आणि हे विद्यार्थी आणि पालक त्या ठिकाणी खूप पॅनिक झालेले आहे की सर माझ्या स्कोअरवर मला एमबीबीएस कॉलेज भेटेल का, सेमी गव्हर्नमेंट चालेल, नवीन आलेलं सुद्धा चालेल, परंतु मला कॉलेज एमबीबीएस त्या ठिकाणी यावर्षी भेटेल का. रिनीट तुम्ही बघितलेलं असेल, 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस रिनीट होणार होती, खूप सारे विद्यार्थी पॅनिक त्या ठिकाणी झालेले होते. 3 मेला त्यांना चांगला स्कोअर आलेला होता, परंतु 21 जूनला मात्र त्यांचा स्कोअर त्या ठिकाणी कमी झालेत आपण बघितलेलं आहे. खूप साऱ्या अशा केसेस आमच्याकडे आलेल्या आहेत आणि काही विद्यार्थ्यांना 3 मेला कमी स्कोअर होता, परंतु त्यांचा सुद्धा स्कोअर त्या ठिकाणी वाढल्याचं सुद्धा आमच्या निदर्शनास त्या ठिकाणी आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो काही ऑल इंडिया रँक आहे, हा ऑल इंडिया रँक म्हणजे नेमकं काय आणि स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे एसएमएल म्हणजे काय, यामधला फरक मी तुम्हाला अगोदर समजून सांगतो आणि त्याच्यानंतर सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा काय कट ऑफ जाऊ शकतो एक अंदाजे, ही माहिती आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑल इंडिया रँक म्हणजे काय, तर ऑल इंडिया रँक म्हणजे समजा आता तुमचा ऑल इंडिया रँक हा 1,25,001 असेल, म्हणजे भारत देशातील जो काही विद्यार्थी आहे हे 1,25,000 तुमच्या समोर आहे आणि तुमचा रँक किती आहे, 1,25,001. तर 1,25,000 विद्यार्थी तुमच्या त्या ठिकाणी काय असणार आहे, समोर असणार आहे. बरं, त्याच्यामधील मला हे सांगा, महाराष्ट्रातील किती विद्यार्थी असेल याची आयडिया तुम्हाला आहे का, तर अजिबात नाही. तुमच्या कॅटेगरीचे महाराष्ट्रामधील किती विद्यार्थी तुमच्या समोर आहे हे आजच्या घडीला सांगणं त्या ठिकाणी खूप कठीण आहे, कोणीच त्या ठिकाणी सांगू शकत नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ऑल इंडिया रँक म्हणजे भारत देशातील तुमच्या समोर किती विद्यार्थी आहे हे आहे आणि स्टेट मेरिट लिस्ट आपण ज्याला एसएमएल म्हणतो, की महाराष्ट्रामधून तुमच्या कॅटेगरीचे तुमच्या समोर किती विद्यार्थी आहे त्याला आपण म्हणतो स्टेट मेरिट लिस्ट. स्टेट मेरिट लिस्ट ही 2 प्रकारची असते, जनरल मेरिट लिस्ट आणि दुसरी असते कॅटेगरी मेरिट लिस्ट. आता जनरल मेरिट लिस्ट म्हणजे काय की सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थी मिळून तुमच्या समोर किती विद्यार्थी आहे महाराष्ट्रामधील त्याला म्हणायचं जनरल स्टेट मेरिट लिस्ट. आणि कॅटेगरी स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे काय किंवा कॅटेगरी एसएमएल म्हणजे काय की महाराष्ट्रामध्ये तुमच्या कॅटेगरीचे तुमच्या समोर किती विद्यार्थी आहेत त्याला आपण काय म्हणतो, कॅटेगरी स्टेट मेरिट लिस्ट असं म्हणतो. ओके, आता यातील फरक तुम्हाला बऱ्यापैकी समजलेला असेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये तुमच्या कॅटेगरीचे तुमच्या समोर किती विद्यार्थी आहे हे जोपर्यंत आपल्याला डाटा क्लिअर होत नाही किंवा जोपर्यंत आपली एसएमएल लिस्ट येत नाही तोपर्यंत ॲक्युरेट कट ऑफ सांगणं त्या ठिकाणी कठीण आहे. होऊ शकतं चांगला स्कोअर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इतर राज्यामध्ये जास्त असेल, महाराष्ट्रामध्ये कमी असेल, किंवा असं पण होऊ शकतं की महाराष्ट्र राज्यामध्ये चांगला स्कोअर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल. जर ती संख्या जास्त असेल तर कट ऑफ थोडाफार वाढू शकतो किंवा ती संख्या जर कमी असेल तर कट ऑफ त्या ठिकाणी कमी होऊ शकतो. आता ऑल इंडियानुसार जर त्या ठिकाणी प्रिडिक्शन करायचं झालं तर ऑल इंडियानुसार प्रिडिक्शन जे आहे हे त्या ठिकाणी 100% ॲक्युरेट जाईल असं नाहीये, कारण महाराष्ट्रामधील तुमच्या कॅटेगरीचे विद्यार्थी तुमच्या समोर किती आहे हे सांगणं आताच्या घडीला कठीण आहे जोपर्यंत एसएमएल लिस्ट आपली येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑल इंडिया रँक नुसार जो काय आपण आता मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे, 85% स्टेट कोटा, प्रायव्हेट ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो त्या कॉलेजेसचा मी जो काही कट ऑफ सांगणार आहे हा ऑल इंडिया रँक नुसार प्रेडिक्ट त्या ठिकाणी केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या कट ऑफ मध्ये त्या ठिकाणी थोडाफार बदल होऊ शकतो. आता ओपन कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे ऑल इंडिया रँक नुसार हा 495 ते 500च्या दरम्यान जाऊ शकतो असा आमचा अंदाज आहे. पण ज्यावेळेस एसएमएल लिस्ट येईल
त्यावेळेस ॲक्युरेट कट ऑफ आपण सांगणारच आहोत. परंतु हा जो काही कट ऑफ आहे हा ऑल इंडिया रँकनुसार आपण प्रेडिक्ट केलेला आहे. याच्यामध्ये 2 मार्कापर्यंत बदल होऊ शकतो. 2 मार्कांनी कट ऑफ वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. फार जास्त या कट ऑफ मध्ये बदल होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरीचा काय कट ऑफ जाऊ शकतो ते प्रेडिक्शन ऑल इंडिया रँकनुसार आपण या ठिकाणी करणार आहोत. जर तुमची कॅटेगरी ओपन असेल तर 495 प्लस जर तुमचा स्कोर असेल तर शेवटपर्यंत सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज तुम्हाला भेटू शकतं. त्याच्यानंतर एसीबीसी कॅटेगरी. आता एसीबीसी जर तुमची कॅटेगरी असेल आणि तुमचा स्कोर 494-95 प्लस असेल तर तुमचा नंबर त्या ठिकाणी लागू शकतो. ओबीसी कॅटेगरी 495 प्लस, एससी कॅटेगरी 438 प्लस जर तुमचा स्कोर असेल तर तुमचा नंबर लागण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरी 355 ते 60च्या दरम्यान स्कोर असेल तर तुमचा नंबर सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजला लागू शकतो. आता त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे व्हीजे कॅटेगरी. व्हीजे कॅटेगरी 482 प्लस स्कोर, एनटीपी कॅटेगरी 459 प्लस स्कोर. जर तुमची एनटीपी कॅटेगरी असेल 459-60च्या आसपास स्कोर असेल तर तुमचा नंबर सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजला लागण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर एनटीसी आणि एनटीडी कॅटेगरी 495 प्लस जर तुमचा स्कोर असेल तर तुमचा नंबर सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजला शेवटपर्यंत लागू शकतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे याच्यापेक्षा कट ऑफ कमी येऊ शकतो का, तर निश्चित येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे त्यांची संख्या त्या ठिकाणी जर आपण बघितली 2025 मध्ये क्वालिफाय होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 1,25,000च्या आसपास होती. तर 2026 मध्ये मात्र ही जी संख्या आहे ही 1,07,000च्या आसपास आहे. एनटीनं जो काही डाटा पब्लिश केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. ओके, हा एक फॅक्टर त्या ठिकाणी कट ऑफ थोडा कमी करण्यामागे कारणीभूत ठरू शकतो. आणि दुसरा फॅक्टर जो आहे जो सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे महाराष्ट्रामधील विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स कसा आहे. तुमच्या कॅटेगरीचे विद्यार्थी तुमच्या समोर किती आहेत. जर तुमच्या कॅटेगरीचे विद्यार्थी ज्यांनी तुमच्यापेक्षा चांगला स्कोअर केलेला आहे, ओके, या विद्यार्थ्याची संख्या जर कमी असेल तर कट ऑफ त्या ठिकाणी निश्चित कमी होऊ शकतो. त्याच्यानंतर तिसरा फॅक्टर म्हणजे नवीन येणाऱ्या महाविद्यालयाची संख्या. जर महाराष्ट्र राज्यामध्ये आणखी नवीन काही वैद्यकीय महाविद्यालय आले, पण ते गव्हर्नमेंट असेल किंवा सेमी गव्हर्नमेंट असेल तर त्यामुळे कुठेतरी सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा कट ऑफ कमी 100% होऊ शकतो. तर येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला हे जे काही चित्र आहे कट ऑफ विषयी ते त्या ठिकाणी क्लिअर होणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्या ठिकाणी तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा किंवा आमच्या ऑफिसला त्या ठिकाणी व्हिजिट द्या. ओके, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.